25,000 रुपयाच्या बजेटमध्ये एक जबरदस्त कन्फ्युजन तयार झाला आहे। मोटोरोलाचा A70 फ्युजन हा स्मार्टफोन घ्यायचा की कमी पैशात मोटो A60 फ्युजन अजूनही बेटर डील आहे। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी क्लिअर सांगणार आहे कोणता स्मार्टफोन घ्यायचा आणि कोणता स्किप करायचा। सर्वात आधी डिझाईन, दोन्ही फोन दिसायला ऑलमोस्ट सेम आहेत, पण इन हँड फीलमध्ये फरक आहे। मोटो A70 फ्युजनमध्ये तुम्हाला फॅब्रिक फिनिश मिळतो, थोडा वेगळा फील देतो, पण ऑनेस्टली सांगायचं तर मोटो A60 फ्युजनचा लेदर फिनिश जास्त प्रीमियम वाटतो। आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट, A60 फ्युजन हा थोडा कॉम्पॅक्ट आहे, हातात जास्त कम्फर्टेबल बसतो, तर A70 फ्युजन थोडा मोठा आणि बल्की स्मार्टफोन वाटतो। जर तुम्हाला लाईट वेट आणि कम्फर्टेबल फोन पाहिजे असेल तर A60 फ्युजन मोटोरोलाचा, आणि नवीन डिझाईन फील ट्राय करायचा असेल तर मोटोचा A70 फ्युजन हा स्मार्टफोन आहेच। आता डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर दोन्हीमध्ये कर्व डिस्प्ले आहे, पण A70 फ्युजन इथे थोडा पुढे जातो। A70 फ्युजनमध्ये 6.78 प्लस 1.5K AMOLED डिस्प्ले मिळतो, तसेच मोटो A60 फ्युजन स्मार्टफोनमध्ये 6.7 प्लस फुल HD प्लस OLED डिस्प्ले तुम्हाला मिळेल। आता या मोटो A60 आणि मोटो A70 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये डिफरन्स काय आहे? मोटो A70 मध्ये कंटेंट जास्त शार्प आणि प्रीमियम दिसतो, बेझल्स पण थोडे कमी आहेत। तुमच्यासाठी जर डिस्प्ले प्रायोरिटी असेल तर इथे मोटो A70 फ्युजन क्लिअर विनर आहे। आता मेन पॉईंट काय आहे तर परफॉर्मन्स, इथे गेम कम्प्लिटली बदलतो। मोटो A70 फ्युजन हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7S Gen 4 या प्रोसेसरवरती चालतो, तर मोटो A60 फ्युजन हा स्मार्टफोन डायमेन्सिटी 7400 या प्रोसेसरवरती रन होतो। बेंचमार्क स्कोर हा 70 फ्युजनचा 11 लाख आहे व A60 फ्युजनचा बेंचमार्क स्कोर 7.5 ते 8 लाख इतका येतो। याचा रिअल टाईम युजेस काय आहे तर गेमिंग, मल्टीटास्किंग, फ्युचर यूज हा मोटो A70 फ्युजनमध्ये खूपच पॉवरफुल आहे। या स्मार्टफोनमधील स्टोरेज टाईप सुद्धा अपग्रेडेड आहे। मोटो A70 फ्युजन या स्मार्टफोनमध्ये LPDDR5X प्लस UFS 3.1 हा स्टोरेज टाईप आहे, तर मोटो A60 फ्युजनमध्ये LPDDR4X प्लस UFS 2.2 आहे। स्मार्टफोनमधील स्मूथनेस आणि स्पीडमध्ये मोटो A70 फ्युजन हा क्लिअरली अहेड आहे। आता बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर इथे एक शॉकिंग अपग्रेड आहे। मोटो A70 A60 फ्युजनमध्ये 5500 mAh ची बॅटरी आहे व मोटो A70 फ्युजनमध्ये 7000 mAh ची मोठी बॅटरी मिळते। हेवी युजरसाठी मोटो A70 फ्युजन जॅकपॉट आहे। चार्जिंग दोन्ही स्मार्टफोनमध्ये सेम आहे, 68 वॅट फास्ट चार्जर दोन्ही स्मार्टफोन्समध्ये आहे। दोन्ही स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेक्स सिमिलर वाटतात, पण सेन्सर्स वेगळे आहेत। मोटो A60 स्मार्टफोनमध्ये सोनी लाइटिया 700C हा कॅमेरा सेन्सर आहे व मोटो A70 फोनमध्ये सोनी लाइटिया 710 मध्ये स्लाइट इम्प्रूव्हमेंट आहे। मोटो A70 मध्ये पण डे टू डे फोटोजमध्ये फार मोठा फरक जाणवणार नाही। दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4K व्हिडिओ शूट होतात व 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळतो। सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही Android 16 वर रन होतात, पण A70 फ्युजनमध्ये तुम्हाला 3 वर्षासाठीचे OS अपडेट्स आणि 5 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत, जे माझ्या मते चांगली गोष्ट आहे। या स्मार्टफोनची फ्युचर प्रूफिंगसाठी A70 बेटर स्मार्टफोन आहे। जर तुमचा बजेट टाईट असेल आणि 20,000 रुपयापर्यंत, तर मोटो A60 फ्युजन अजूनही बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे। पण जर तुम्ही 5,000 रुपये जास्त देऊन तुमचं बजेट वाढवू शकत असाल तर मोटो A70 फ्युजन इज अ कम्प्लीट अपग्रेड पॅकेज। या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला बेटर परफॉर्मन्स, बिगर बॅटरी, बेटर डिस्प्ले आणि तुम्हाला लॉंग टर्म अपडेट्स देखील मिळणार आहेत। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला जास्ती पैसे मोबाईलमध्ये खर्च करायचे नसतील तर मोटो A60 फ्युजन हा बेस्ट ऑप्शन आहे। तसेच तुम्हाला फ्युचर प्रूफ आणि पॉवरफुल स्मार्टफोन पाहिजे असेल तर मोटो A70 फ्युजन चांगला ऑप्शन आहे। तुम्ही कोणता स्मार्टफोन घेणार आहात, मोटो A60 की मोटो A70? कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि असा बेस्ट ऑनेस्ट टेक कंटेंट बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।